नमस्कार, मी पवन कुमार अगदारी, माजी ग्रामपंचायत सदस्य घुगुस। आज घुगुस नगर परिषद इथे आज घुगुस नगर परिषद इथे आम्ही निवेदना स्वरूपात गावाचे काय विकास कामाचे संदर्भ CEO साहेबांशी भेट घेऊन त्यांना निवेदना स्वरूप आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत। त्या मागण्यामध्ये सर्वप्रथम घुगुसचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्णकृती पुतळा उभारणे, तसेच मौजा घुगुस येथील सर्वे क्रमांक 16 मध्ये उर्वरित 38,000 जागा पूर्णकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीला सुपूर्द करावी। विषय क्रमांक 3 घुगुसचे आराध्य दैवत भैरवबाबा या देवस्थानाला तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात यावा। चौथा विषय घुगुस शहरातील प्रदूषण मुक्त करणे, संबंधित WCL SSC लाईट्स मेटल या कंपन्यांना शोकास नोटीस देऊन त्यांचं प्रदूषण कंट्रोल करण्यात यावं, या संदर्भात सुद्धा चर्चा झाली। विषय क्रमांक 5 घुगुस येथील सुशिक्षित बेरोजगार युवक आणि युवतींना स्थानिक लाईट्स मेटल कंपनीमध्ये स्थायी रूपात रोजगार द्यावी, अशी पण आमची एक मागणी होती। विषय क्रमांक 6 घुगुस मौजा सर्वे क्रमांक 17 मध्ये 43 आर जागा हे शासनाची असून त्या जागेवर काही पक्षाच्या लोकांनी सेतू केंद्राच्या नावानं अतिक्रमण करून आहे, ते अतिक्रमण हटवून ते शासनाची जागावर नगर परिषदची नवीन कार्यालयाची इमारत बांधण्यात यावी। विषय क्रमांक 7 प्रयास सभागृह हे नगर परिषदने आपल्या ताब्यात घ्यावे। विषय क्रमांक 8 घुगुसमध्ये अवैध धंदे प्रामुख्याने गोमांस, अवैध दारू, गांजा, चरस, रेती उत्खनन, भंगार, कोळसा इत्यादी अवैध धंद्यावर रोख लावून याच्यावर सखोल कारवाई करावी, दोषींना धरपकड करण्यात यावी। विषय क्रमांक 8 घुगुस HP पेट्रोल पंप ते बेलोरा पुलापर्यंत रोडच्या दोनही बाजूला सर्व्हिस रोडची एक समस्या खूप मोठी आहे। सकाळी मुलांना शाळेत जाणं, कामगारांना, महिलांना हेवी व्हेकलमुळे खूप त्रास होतो, प्रदूषणाचाही आहे आणि सर्व्हिस रोड नसल्यामुळे वारंवार आपण दुर्घटना आपल्या गावात होत राहते। म्हणून दोनही साईडना दोनही बाजूंना सर्व्हिस रोड करण्यात यावी आणि तसेच दोन्ही बाजूंना नालीची सुविधा करण्यात यावी। ज्या कंपनीनं पडोली ते वणीपर्यंत ज्यांनी ज्या कॉन्ट्रॅक्टरने जे टेंडर घेतलं आहे त्यांना त्यांचा मोठा भ्रष्टाचार आहे। या भ्रष्टाचाराच्या विरोधात जाऊन नगर परिषदेने ठराव घेऊन तत्काळ हे सर्व्हिस रोड नाली करण्यात यावे। विषय क्रमांक 11 नगर परिषदेच्या अधिक येणाऱ्या सर्व बोगटदारांना जे कर भरतात त्या सर्व बोगटदारांना बरेच या प्रश्नांचा सामना करावा लागतो आणि खूपच त्रास सहन करावा लागतो, कारण का त्यांचा बोगटदार असून त्यांना घरकुल योजना, इतर कोणती शासकीय योजना कोणतेही त्यांना भेटत नाही, म्हणून त्यांना तत्कालिक स्थायी पट्टे देऊन या समस्येतून त्यांना सुटकारा द्यावे। विषय क्रमांक 11 घुगुस नगर परिषदेत अंतर्गत नवीन पाणी पुरवठाचा योजना आपण बॅनरबाजी पाहिली आहे। 100 कोटी 94 कोटी असं आपण बॅनरबाजी पाहिली। त्या 100 कोटी 94 कोटीच्या या जवळपास आपल्या गावात 5 नवीन टाकी उभारून लोकांना पाणी पुरवठा करण्याचा हा योजना आहे। तो या योजना अंतर्गत कॉलनी नंबर 2
रमाई बौद्ध विहारजवळ पुराणी जनता शाळेसमोर एक एक जुनी टंकी होती. ते टंकीच्या माध्यमातूनच पूर्ण पाणीचा पुरवठा होता पहिलं. त्या जीर्णव्यवस्था झाल्या असलं त्याला जीर्ण करण्यात आलं. त्या जागी कमीत कमी आपल्या गावाच्या ग्राउंड लेवलपासून ते 20 फूट उंच असल्यामुळे त्याचा किमान कमीत कमी 15 लाखाची टंकी उभारून लोकांना चांगला प्रेशर भेटन याच्यावर नगर परिषद शासनाने लक्ष देऊन त्याला नवीन टंकी तिथं उभारण्यात यावी. तसेच दुसरा निवेदन आमचं असं होता, CSR फंडाच्या माध्यमातून कोणते कामं आपण करता येईल त्याची जाणीवपूर्वक मी अभ्यास करून दुसरं निवेदन मी त्यात संदर्भात दिलं आहे. त्यात पहिलं सर्वात मोठा विषय असा आहे, गुगुसच्या महिला मायमाऊली आणि बहिणींकरिता स्थानिक लॉइड्समेटल कंपनीच्या स्वतःच्या जागेवर किमान 20 ते 30 एकर जाग्यावर महिला उद्योग निर्माण करून स्थानिक महिलांना रोजगार देण्यात यावे. विषय क्रमांक 2, गुगुस शहरा मध्यभागी असलेले दोनही तलावाचे एकदम तलावाची व्यवस्था अति दुर्गंधित झालेली आहे. तर त्या दोनही तलावाचं खोलीकरण करून त्याचे सौंदर्यीकरण करणे. तिसरा विषय, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते HP पेट्रोल पंप, बसस्टॉप ते बेलोरा पुलियापर्यंत मध्यभागी असलेल्या डिवायडरच्या दोनही बाजूंना स्टील आणि लोखंडीचा शिकंजा बनवून त्याला सौंदर्यीकरण करणे. त्याचा उद्देश, पहिला उद्देश, जे अपघात होतात आपले प्राणी, गाय, म्हस, कुत्रा, मांजर काही असो, जनावर जेव्हा डिवायडर पार करतात तर सामोरचा येऊन त्याला दुर्घटना होऊन मृत्युमुखी पडलेले भरपूर केसेस आहे. या मृत्युमुखी नाही पडावे याचा आपण दक्षता घेऊन हे काम आपण CSR फंडाच्या माध्यमातून करावे. तसेच भादे लेआउट कबड्डी ग्राउंड परिसरात एक व्यायामशाळा उभारण्याचा अत्यंत गरजेचा आहे. बरेच वर्षापासून वस्ती या भागात एकही व्यायामशाळा नसून बरेच खेळाडू भादे ग्राउंडपासून नॅशनलपर्यंत गेलेले आहे. काही त्या खेळच्या माध्यमातून आपले नोकरी वगैरे प्राप्त केलेली आहे. तर त्या सर्वांचा विचार करून एक व्यायामशाळेची अत्यंत आवश्यकता आहे. ते व्यायामशाळा उभारणे आणि साहित्य पूर्तता करावे. गुगुस नगर परिषदेच्या हद्दीत येणाऱ्या शहरात सर्व ओपन प्लेसवर सौंदर्यीकरण करणे. गुगुस भादे लेआउट येथे रंगमंच किमान 25 बाय 30चं बांधकाम करावे, जेणेकरून एखादा आम्ही टुर्नामेंट घेतो, एखादा कार्यक्रम घेतो, तिथं अगर स्टेज राहिल्यास ते सोयीस्कर होईल. आणि गरीब लोकांचा तिथं ज्यांना हॉल करता येत नाही, घराकडे जागा राहत नाही, तशा लोकांना आपले लग्न समारंभ वगैरे करण्यात सोयीनुसार राहील. तसेच गुगुस नगर परिषदेच्या परिसरातील आमचे अपंग बांधव बहुसंख्येने असून आजपर्यंत आम्ही जेव्हा ग्रामपंचायतीला होतो त्यावेळेस 5% हा निधी, अपंग निधी त्यांना वाटप करत होतो. पण त्या अपंग 5% निधीमध्ये 5% निधीमध्ये त्यांचा काही उदरनिर्वाह होत नाही. त्यांना लागणारे साहित्य, काही लोकांना ई-रिक्षा लागेल, काही लोकांना व्हीलचेअर लागेल, काही लोकांना बॅटरी सायकल लागेल, काही लोकांना फोल्डिंग स्टँड लागते, काही लोकांना चिडी लागते, काही लोकांना कर्णयंत्र लागतो आणि इत्यादी साहित्य वाटप त्यांची पूर्तता होत नाही. हे सर्व साहित्य आणि हे सर्व अपंग बांधवांना CSR फंडाच्या माध्यमातून नगर परिषदेने ठराव घेऊन त्यांना त्या कामाची NOC देऊन आज आम्ही हे सर्व जे अर्ज केले त्या सर्वाचा ठराव तातडीने करून संबंधित अधिकारी, संबंधित कारखाने या सर्वांना पूर्तता करून हे सर्व विषय सोडवतील अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि गुगुस माझ्या गुगुस जनतेतर्फे आम्ही हे निवेदन करतो. धन्यवाद.